सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहर पोलिसांचा पॅटर्न आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचलाय। नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीतील विंचूर कळवणमध्ये नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे। नाशिक शहर पोलिसांची गुन्हेगारी विरोधी धडक मोहीम बघता आता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची ग्रामीण भागातही कारवाई सुरू झाली आहे। विंचूर येथील 5 तरुणांनी जनमानसात दहशत निर्माण व्हावी म्हणून सोशल मीडियावर गुन्हेगारी स्वरूपाची रील तयार केली। ही रील प्रसिद्ध होताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार विशेष पथक व लासलगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत या टवाळखोर तरुणांची धिंड काढली आहे। दरम्यान कळवण पोलिसांनी देखील कायद्याचा धाक दाखवत गावात दंगल घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या 14 दंगेखोरांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांची गावातच धिंड काढत पोलिसांनी स्पष्ट संदेश दिलाय की कायद्याचा धाक नाशिक जिल्ह्यात प्रभावीपणे राहणार आहे। न्यायालयात हजर केले असता या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की नाशिक ग्रामीण पोलीस गुन्हेगाराच्या विरोधात सध्या मोहीम सुरू केलेली आहे। गुन्हेगार आपली दहशत बसवण्यासाठी वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करू पाहत आहेत, परंतु हीच गोष्ट त्यांना जेलमध्ये घालू शकते। कायद्याने या सर्वांवर कारवाई सध्या सुरू आहे। जे कोणी कायदा मोडेल त्याच्याविरुद्ध पूर्ण जिल्ह्यामध्ये सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कुठल्याही मुलांनी दहशत पसरवण्यासाठी कुठल्याही चुकीचं कार्य करू नये किंवा एखादं वेपन घेऊन सार्वजनिक ठिकाणी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नये। त्या त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियासाठी, सर्वांसाठी धोकादायक असतील। याच्यामुळे लोकांच्या मनामधली दहशत जी आहे ती तर पसरणार नाही, परंतु त्याच गावामध्ये तुमची इज्जत निश्चितपणे जाईल। अशा कोणत्याही गोष्टी करू नका। सर्वांसाठी हे नम्र आव्हान आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी गोरख सोनवणे, निफाड।